काय दिसत नाही किती त्यात. तर घरावरती साप पकडणं आणि झाडावरती विहिरीत ते कठीण असतंय आणि योगायोगानं हा सापडला म्हणावं लागेल. मला वरती चढेपर्यंत पण हा सापडेल असं वाटलं नव्हतं. तर तिथून जर आज साप पळाला तर त्याला पकडणं सोपं नाही, लक्षात घ्या. कारण पत्रा असला तर ते काढता येत नाही. वरून खापरे असल्या तर काढता येतात आणि भिंतीत बीळ वगैरे असलं तर साप सापडणं कठीण जातं आहे. धामण हा कुठेही साप चढू शकतोय. लिंगराज कॉलेजचं जे कंपाऊंड आहे तिथं जे क्वार्टर्स आहेत तिथं हा साप मी पकडतोय. तिथं धामांचं प्रमाण तसंही जास्त आहे. अंदाजे 5 वर्ष वयाचा साप आहे. पण घरावर, झाडावरती आणि विहिरीत साप पकडणं जास्त कठीण असतं आहे. तर तिथं आम्हाला बचाव करण्याला मार्ग नसतो. विशेषतः विषारी साप असला तर जास्त कठीण जातं आहे. पण हा अलगद सापडला माझ्या हातात, तो बघायलाय मला आणि मी त्याला हात धरून पकडालो आहे. असं फार कमी होतं, लक्षात घ्या. कारण तो पळून गेला असता तिथून मला काही करण्याचं नव्हतं. आणि त्यामुळे साप पकडायला जेव्हा तुम्ही घाबरून फोन करता, या गोष्टीचाही विचार होणं जास्त गरजेचं आहे. तो कुठं आहे, का आहे, सापडेल नाही सापडेल. तिथून तो पळून गेला असता तर सापडला नसता. विशेषतः मध्ये असला असता तर तो पत्राकडून पकडणं जास्त कठीण झालं असतं. आपण घाबरून जातो हे खरं आहे, पण साप सापडतोय का हा विचार तुम्ही आणि आम्ही साप पकडायला जेव्हा येतो हाही विचार होणं गरजेचं आहे. धामण आहे, अंदाजे 5 वर्ष वयाचा साप. आपल्या आजूबाजूला आता मोठ्या प्रमाणात दोन्ही साप, नाग आणि धामण पण बाहेर पडतील. कारण मिलन करत असल्यामुळे धामणला तर बिलकुल घाबरायचं कारण नाही. हा साप विषारी नसतो, ह्याच्यापासून काही धोका नाही आहे. पकडल्यानंतर तो काय करतोय तुम्ही बघताय. तर तसा तो चावणार नाही. जे शेपटीत काटा आहे, शेपटीन मारतोय म्हणतात, हा सुद्धा मूर्खपणा आहे, लक्षात घ्या. तो शेपटीन गुंटाळा घालू शकतोय, पण त्याच्या शेपटीत काटा आहे, म्हशी गाईचं दूध पितोय, हाही गैरसमज खोटा आहे. धन्यवाद.